तर मैत्रिणींनो, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि या सीझनचा मेथीचा पराठा किंवा मेथीचे थेपले तुम्ही बनवले का? जर बनवले नसतील तर मी ज्या पद्धतीने मेथीचे पराठे बनवलेले आहेत तसेच सेम पराठे तुम्ही बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही बाहेर कुठे ट्रिपला वगैरे जाणार असाल तर हेल्दी, रुचकर आणि तितकाच टेस्टी असा हा पराठा कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हा आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. तर या इथे ना आपण मस्त मेथीचे पराठे बनवूयात. तर सुरुवातीला मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. तर भाजी घेताना भाजीची जी कोवळी पाने आहेत तेवढीच आपल्याला या पराठ्यामध्ये वापरायचे आहेत. भाजीचे निबार देठ वगैरे आपल्याला घ्यायचे नाहीत, कोवळी पानेच आपल्याला फक्त घ्यायची आहेत. जर निबार देठ वगैरे आपण घेतले तर आपल्या पराठे थोडेसे कडू लागतील आणि पराठे लाटताना पराठे फाटू शकतात. त्यानंतर एक कांदा मी उभा असा कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटोही बारीकमध्ये कट करून घेतलेला आहे. तर भाजी ही खूप जास्त बारीक चिरायची नाही आणि चिरून भाजी कधीही धुवायची नाही. भाजी चिरायच्या आधीच आपल्याला ती धुवून घ्यायची आहे. तर भाजी धुवून आपण चिरली तर भाजीमध्ये असणारे जे पौष्टिक पदार्थ आहेत म्हणजे जे गुणधर्म आहेत ते भाजीमध्ये तसेच राहतात आणि भाजी कट करून जर धुतली तर पाण्यासोबत सगळे भाजीमध्ये असणारे जीवनावश्यक ज्या घटक आहेत म्हणजे आपल्या हेल्थसाठी आवश्यक असणारे घटक पाण्यातून निघून जाऊ शकतात. तर या इथे मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर वाटीच्या अंदाजाने जर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार असाल तर अर्धी वाटी यामध्ये डाळीचं पीठ वापरायचं आहे. डाळीच्या पिठामुळे आपले पराठे छान मऊ लुसलुशीत होतात आणि त्याला एक वेगळी अशी चव येते. तर या पिठामध्ये मी चिरून घेतलेली मेथीची भाजी आणि टोमॅटोची जी प्युरी मी बनवली होती ती प्युरी प्लस कांद्याची प्युरी मी यामध्ये ॲड केलेली आहे. आपण जो कांदा आणि टोमॅटो कट करून ठेवला होता तोच कांदा टोमॅटोची पेस्ट मी यामध्ये वापरलेली आहे. तर चवीनुसार यामध्ये जिरे, ओवा, हिंग आणि थोडेसे तीळ मी यामध्ये ॲड केलेले आहेत. थोडेसे ओवाही आपल्याला थोडासा यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण घरगुती लाल तिखट चवीनुसार कमी जास्त नक्कीच वापरू शकतो. तर त्या इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर सर्व जे जिन्नस आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपण यामध्ये कांदा टोमॅटोची जी पेस्ट वापरलेली आहे त्या पेस्टमध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे जे कणिक आहे ते मळून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर कमीत कमी पाण्याचा वापर करून हे जे कणिक आहे ते घट्टसर अशा स्वरूपाचं आपल्याला मळायचं आहे. तर खूप जास्त पाण्याचा वापर केला पिठामध्ये तर आपले जे पीठ आहे ते थोडंसं पातळ होऊ शकतं कारण यामध्ये आपण डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर मेथीलाही थोडंसं मॉइश्चर सुटतं आणि त्यामुळं पाणी आपोआप या पिठामध्ये सुटतं. तर या इथे मी तेल ॲड करायचं विसरले होते. तर 4 चमचे तेल मी ॲड केलेलं आहे. तर तेल का वापरायचं हेही मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही हे पराठे बाहेर ट्रिपमध्ये किंवा प्रवासामध्ये नेणार असाल तर 2 ते 3 दिवस तुमचे हे जे थेपले आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी किंवा मौसूत असे राहण्यासाठी यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करू शकता. जर तुम्हाला हे पराठे गरमागरम असे खायचे असतील तर यामध्ये तेलाचा वापर तुम्ही स्किप करू शकता. तर त्यानंतर अगदी थोड्याफार पाण्याचा वापर करून हे जे कणिक आहे ते मी मळून घेते. जर तुम्हाला डाळीच्या पिठाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ते पीठ स्किप करू शकता. पण डाळीच्या पिठामुळे आपले जे पराठे आहेत ना ते अगदी मऊसूत छान बनतात, चवही छान येते. जसे आपण थालीपीठ बनवतो सेम त्याच पद्धतीची चव या पराठ्यांना लागते. जर तुम्हाला कांदा आणि टोमॅटोही स्किप करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. पण कांदा आणि टोमॅटोमुळे खूप छान चव येते आपल्या पराठ्यांना. तर कणिक कशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे ते पहा. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं. यामध्ये डाळीचं पीठ वापरल्यामुळे आपल्या ज्या कणिक आहे त्या कणकेला थोडासा चिकटपणा येतो. तर हाताला थोडंसं तेल लावून हे जे कणिक आहे ते व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी सेट होण्यासाठी एखाद्या झाकणाच्या डब्यामध्ये किंवा बाउलमध्ये अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. ज्यावेळी तुम्हाला पराठे खायचे आहेत त्यावेळी तुम्ही हे पराठे गरमागरम खाऊ शकता किंवा तेल किंवा तूप भरपूर लावून लाटून वगैरे ठेवून तुम्ही प्रवासामध्ये नक्कीच नेऊ शकता. 3 ते 4 दिवस हे पराठे निवांत असे टिकतात. तर आता मी गरमागरम खाण्यासाठी हे पराठे बनवते. तर नॉर्मली आपण जशी चपाती बनवतो सेम त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ लावून हे
जी पोळी आहे किंवा हा जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे। जनरली आपण जसं चपाती हलक्या हाताने एकदम पातळ अशी लाटतो, सेम त्याच पद्धतीने हा पराठा लाटायचा आहे। तर या पद्धतीने मी चपातीला जसं आपण मध्ये तेल लावून त्याची घडी घालून चपाती बनवतो, सेम त्याच पद्धतीने हा पराठा बनवत आहे। अशा पद्धतीने पराठे बनवल्यानंतर तो पराठा खूप छान मऊसूत असा राहतो। ही ट्रिक मी तुम्हाला ह्यासाठी सांगते की तुम्ही हे पराठे जर ट्रिपमध्ये किंवा प्रवासामध्ये नेणार असाल तर अशा पद्धतीने मध्ये तेल लावून पराठे करा, खूप मऊसूत आणि छान लागतात। म्हणजे आपल्याला चावण्यासाठी किंवा गिळताना त्रास होत नाही, यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून हे पराठे बनवायचे आहेत। तर जनरली आपण जशी चपाती बनवतो सेम मी त्याच पद्धतीने हा पराठा बनवलेला आहे। तर खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही, अशा पद्धतीचा हा पराठा लाटून घेतलेला आहे। तर पराठा लाटून झाल्यानंतर एक पॅन मी गरम करून घेतला आणि त्या पॅनमध्ये हा पराठा आपण भाजून घेऊयात। तर तेल किंवा तूप लावून आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण हळद आणि डाळीचं पीठ परत लाल तिखट वगैरे वापरलेलं आहे, त्यामुळं हा पराठा भाजताना तो भाजलेला आहे की नाही तो आपल्याला पटकन कळत नाही, म्हणून आपल्याला हाय फ्लेमवरतीच हा पराठा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कुठूनच कच्चा राहणार नाही। तर या इथे मी तेल लावून हा पराठा मस्त असा भाजून घेतलेला आहे। तर सकाळी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्यामध्ये तुम्ही हा पराठा नक्कीच ट्राय करू शकता। तर थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये इझिली पालेभाज्या अवेलेबल होतात। मेथी ही सर्वांनाच आवडते आणि ती सगळीकडेच इझिली अवेलेबल होते। तर तुम्ही हे थेपले किंवा अशा प्रकारचा पराठा एकदा ट्राय करून पहा। जर तुम्हाला आलं लसूणही ॲड करायचं असेल तर तुम्ही कांदा टोमॅटोसोबत आलं लसूणही नक्कीच ॲड करा, त्यानेही चव आणखीन वाढते आणि खूप छान हे पराठे लागतात। तर दोन्ही साईडनेही मी पराठे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। जर तुम्हाला तेलाऐवजी तूप किंवा बटर लावायचं असेल तर तुम्ही तेही लावू शकता। तर सर्व पराठे या इथे मी लाटून भाजून घेतलेले आहेत, जेवढे मला आवश्यक होते तेवढे। तर आपल्या पराठ्यांना आलेला कलर, त्याला आलेला जो मऊसूतपणा आहे तुम्ही पाहू शकता। तेलाचा वापर थोडा जास्त केला तर पराठे अगदी मऊ होतात, प्रवासामध्ये 4 ते 5 दिवस नक्कीच टिकतात आणि आपण दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत हे पराठे नक्कीच ट्राय करू शकतो। तर तुमची मुलं मेथीची भाजी वगैरे खात नसतील तर असा चटपटीत पराठा तुम्ही त्यांच्यासाठी एकदा नक्की ट्राय करून पहा। माझी 2 वर्षाची मुलगी, तिला हा पराठा खूप आवडतो, मी तिच्यासाठी हा पराठा नेहमीच बनवते। तर दही आणि लोणच्यासोबत हा पराठा एक नंबर अशा चवीचा लागतो। तर तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अशा पद्धतीचा हा पराठा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।